उन्हाळ्याची चाहूल लागली की आपल्याला थंडगार पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची खूप इच्छा होते. तर म्हणूनच आज मी बनवलेलं आहे फ्रूट कस्टर्ड. तर घरामध्येच उपलब्ध असणारी जे काही फळे होते ते घालून इथे मी थंडगार मस्त असे फ्रूट कस्टर्ड बनवलेले आहे. तर साधारण 4 ते 5 माणसांसाठी इथे मी हे फ्रूट कस्टर्ड बनवलेले आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर उन्हाळा स्पेशल थंडगार असे हे बाजारापेक्षा देखील भारी चवीचे फ्रूट कस्टर्ड बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवर इथे मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी फुल फॅट अर्धा लिटर दूध घालत आहे. तर इथे मी म्हशीचे दूध घेतलेले आहे, जे मी अगोदर अजिबात उकळून घेतलेले नाही, तर असे फ्रेश असे हे दूध मी इथे घेतलेले आहे, ज्यामध्ये फॅट भरपूर प्रमाणात असतो आणि या फ्रूट कस्टर्डला छान असा दाटसरपणा, घट्टपणा येतो. तर आता दूध आपण अगोदर व्यवस्थित उकळून घेऊया. चमच्याने व्यवस्थित हलवत ढवळत राहायचे, म्हणजे यावरती साय जमा होत नाही. तर 4 ते 5 मिनिटानंतर हे दूध बऱ्यापैकी कोमट झालेले आहे. तर आता साधारण या मोठ्या चमच्याने 4 चमचे दूध आपण या कढईतून बाजूला काढून घेणार आहोत. आपल्याला हे दूध देखील पुढे लागणारच आहे. तर साधारण अर्धी वाटी इतके दूध आपण बाजूला काढून ठेवलेले आहे. आता बाकीचे जे कढईमध्ये दूध आहे ते व्यवस्थित आपल्याला उकळवून घ्यायचे आहे. साधारण 5 ते 6 मिनिटे अशाच प्रकारे आपल्याला चमच्याने व्यवस्थित ढवळत हे दूध चांगले उकळवून आणि आटवून घ्यायचे आहे. म्हणजे या फ्रूट कस्टर्डला छान असा रिचनेस आणि दाटसरपणा येतो. तर आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि चमच्याने व्यवस्थित ढवळत राहायचे आणि दूध आपल्याला व्यवस्थित उकळवून आणि आटवून थोडेसे घ्यायचे आहे. तर दूध उकळत आहे तोपर्यंत तिथे आपण एका बाउलमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायचे आहे आणि यामध्येच जे आपण कोमट दूध 4 चमचे काढून ठेवले होते ते दूध यामध्ये घालायचे आणि कस्टर्ड पावडर या गरम दुधामध्ये व्यवस्थित चमच्याने हलवत मिक्स करून घ्यायचे. दूध कोमटच घ्यायचे, म्हणजे कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स होते, त्याच्या अजिबात गुठळ्या होत नाही. तर 2 मिनिटे व्यवस्थित ढवळत राहिले की कस्टर्ड पावडर या गरम दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होते. आता मिक्स केलेले जे कस्टर्ड पावडरचे दूध होते ते आता उकळत असलेल्या या कढईमधील दुधामध्ये घालायचे आहे. तर पहा, साधारण 6 ते 7 मिनिटे हे दूध आपण व्यवस्थित उकळून आणि थोडेसे आटवून देखील घेतलेले आहे. आता यामध्येच आपण हे मिक्स केलेले कस्टर्ड पावडरचे दूध आहे ते घालायचे आहे आणि चमच्याने व्यवस्थित ढवळत राहायचे आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, म्हणजे त्याच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि एकसारखे ढवळत राहिले त्यामुळे देखील गुठळ्या अजिबात होत नाहीत. तर पहा, कस्टर्ड पावडरचे जे मिक्स केलेले दूध आपण यामध्ये घातले की पहा, या दुधाला देखील छान असा दाटसरपणा येत आहे. आता आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे आहे आणि साधारण 5 ते 7 मिनिटे आणखीन आपण याला छान असे उकळवून आणि शिजवून घेणार आहोत. ओतू जाऊ नये म्हणून चमच्याने ढवळत राहायचे आणि तळाशी चिटकू नये म्हणून गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि व्यवस्थित असे ढवळत आपल्याला आणखीन हे साधारण 7 ते 8 मिनिटे आपल्याला ते व्यवस्थित शिजवून आणि आटवून घ्यायचे आहे. कस्टर्ड पावडरचे मिश्रण घातल्यानंतर इथे मी हे दूध चांगले 10 मिनिटे शिजवून घेतले होते आणि पहा, चमच्याने अशा प्रकारे मी व्यवस्थित ढवळत राहिलेले होते. तर पहा, यामध्ये अजिबात गुठळ्या देखील तयार झालेल्या नाहीत आणि हे दूध पहा छान असे दाटसर झालेले आहे आणि छान असा याचा सुवास देखील येत आहे. तर आता यामध्ये मी 4 चमचे साखर घालत आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर अर्धा लिटर दुधासाठी 4 चमचे साखरेचे प्रमाण अगदी परफेक्ट होते. साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि चमच्याने व्यवस्थित ढवळत ही साखर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर साखर घातल्यानंतर हे कस्टर्ड थोडेसे चिकट होऊ शकते, त्यामुळे पटकन आपल्याला ते हाय फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता साखर विरघळली की गॅस बंद करायचा आणि आता हे जे दूध आहे ते आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. तर थंड केलेले हे कस्टर्डचे दूध मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहे. तर आता इथे मी घरामध्ये उपलब्ध असणारेच काही फळे घेतली आहेत. तर सफरचंदाची मी साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतले. तर द्राक्षे, चिक्कू आणि केळीची देखील अगदी बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे. तर एकूण माझ्याकडे इथे 4 असे फळे होते. त्या 4 फळांचे मी अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घेतले होते. तर आता हे फळांचे काप आपण या दुधामध्ये घालूया आणि चमच्याने व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यायचे आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते फळांचे काप घेऊ शकता. तर इथे मी साधारण अर्धी वाटी इतक्या प्रमाणात हे सर्व फळांचे काप घेतलेले होते. यामध्ये तुम्ही मँगो आणि डाळिंब देखील घालू शकता, परंतु माझ्याकडे डाळिंब आणि मँगो नाही, त्यामुळे मी घातलेले नाही.
तर फळांचे काप या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 5 ते 6 तासासाठी ते आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर आता 5 ते 6 तास झालेले आहेत आणि आता मी हे फ्रूट कस्टर्ड फ्रीजमधून बाहेर काढलेले आहे. तर पहा, अगदी मस्त थंडगार असे फ्रूट कस्टर्ड तयार झालेले आहे. चमच्याने व्यवस्थित आणखीन एकदा मिक्स करून घेऊया. तर आता यामध्ये जर आपण डाळिंबाचे दाणे घातले तर ते दिसायला देखील आणखीन सुंदर होईल. तर माझ्याकडे डाळिंबाचे दाणे नाही आहेत, त्यामुळे मी सारासकट इथे सफरचंदाचे छोटे छोटे असे काप करून घातलेले आहेत. तर पहा, दिसायला देखील अगदी ते सुरेख असे दिसत आहे. तर अशा प्रकारे थंडगार घरच्या घरी बनवलेले हेल्दी आणि तितकेच टेस्टी असे हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेले आहे. छोट्या छोट्या बाउल्समध्ये ते आपण सर्व करूया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.